बाजारामध्ये आता वाटाण्याचा सीझन चालू आहे, तर वाटाण्याचे पराठे तर झालेच पाहिजे. तर आज आपण आपल्या चॅनेलवरती वाटाण्याचे पराठे एकदम सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया. तेल गरम झाले की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊ. जिरे तडतडले की याच्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 5-6 आल्याचे तुकडे घालून घेऊया. त्यानंतर 7-8 ओल्या मिरच्या सुद्धा घालून घेऊ आपण आणि चांगलं फ्राय करून घेऊया. स्टफिंगसाठी इथे 3 वाटी हिरवे वाटाणे स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेत आणि पूर्णपणे पाणी नितळवून आपल्याला या फोडणीमध्ये घालायचे आहेत. आणि हे वाटाणे घातल्यानंतर तेलामध्येच आपण 3 ते 4 मिनिट व्यवस्थित परतवून घेऊया. ताजे मटार आहेत त्यामुळे लगेचच ते शिजले जातात. आणि या ताज्या वाटाण्यांच्या सीझनमध्ये तुम्ही हे पराठे एकदा नक्की बनवून बघा. चवीला अप्रतिम असे लागतात. बघा, एक 4 ते 5 मिनिटानंतर बघा हिरवे वाटाणे थोडेसे गलगलीत व्हायला सुरुवात झाली. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ. त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर घालून घेऊ. जास्त मसाले न वापरता एकदम घरात जे सामान अवेलेबल आहे त्याच्यामध्येच आपण हे बनवणार आहोत. त्यानंतर हिंग पावडर घातली आहे. आता पुन्हा एकदा मिक्स करून आता इथे बघा थोडंसं पाणी सुटायला सुरुवात झाली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि हे पाणी न घालता आपल्याला हे असंच वाफेवरती हे शिजवून घ्यायचं आहे. साधारण 10 मिनिटांमध्ये हे मिश्रण तयार होतं. बघा इथे वाटाणे सुद्धा वाफेवर शिजलेले आहेत. आता हे आपण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. पाणी न घालता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. आपलं पुरणपोळीला पुरण कसं असतं तशा पद्धतीने घट्ट हे सारण झालं पाहिजे. बघा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी बारीक करून घेतले. आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया. बघा तुम्हाला जाणवत असेल हे पाणी न घालता आपण हे बारीक करायचं आहे, लक्षात ठेवा. अशाच पद्धतीने आता सगळे वाटाणे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. तर इथे स्टफिंगसुद्धा तयार झालेला आहे आणि गव्हाचं पीठसुद्धा आपण इथे मळून घेतलेलं आहे. एकदम घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपण पराठे करायला सुरुवात करूया. एक छोटीशी लाटी तयार करून घ्यायची. त्याच्यामध्ये चमचाभर सारण घालायचं आणि आपण हे दुमडून घेऊया. दुमडताना सुद्धा अशा पद्धतीने दुमडायचं की सारण अजिबात बाहेर येणार नाही. आता तो गोळा बाजूला ठेवू. तुम्हाला अजून एक गोळा इथे बनवून दाखवते. थोडीशी लाटी लाटून घ्यायची, स्टफिंग घालायचं आणि गोळा दुमडून घ्यायचा. चला आता थोडंसं पीठ लावून घेऊ आणि पराठा लाटायला सुरुवात करूया. गॅसवरती तवासुद्धा गरम करण्यासाठी ठेवला आहे. बघा एकसारखं सारण हे लाटताना दिसत असेल तुम्हाला. तवा गरम झाला की मग आपण तव्यामध्ये पराठा घालून घेऊ. लगेचच परतवायचा नाही. 2 मिनिट झाले की हा पराठा पलटवून घेऊ. त्यानंतर दोन्ही साईडने तेल लावायचं आणि अलटून पलटून हा पराठा आपण भाजून घेणार आहोत. बघा पराठ्यामध्ये एकसारखं सारण इथे दिसत आहे. अशाच पद्धतीने सर्व पराठे लाटून घेऊ आणि भाजून सुद्धा घेऊया. या वाटाण्याच्या सीझनमध्ये ताज्या वाटाण्यांचे हे पराठे नक्की बनवून खा. वाटाण्याचे पराठे तुम्ही टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोचा सार किंवा टोमॅटोचं केचप याच्यासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. सर्व पराठे मी इथे भाजून घेतलेले आहेत. तर आजची रेसिपी आवडली तर तुम्ही मला एक लाईक नक्की करा. तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा आहे. अजून तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. सबस्क्राईब केल्यानंतर त्यासमोरील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.